क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती नाशिक रोड परिसरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। सिन्नर फाटा येथील मनपा शाळा क्रमांक 51 येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंडळाच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिन गाडेकर, कार्याध्यक्ष राजेंद्र पेंढारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले। कार्यक्रमात नगरसेवक योगेश गाडेकर, संतोष गाडेकर, सचिन आहेर, सुनील गाडेकर, अविनाश गीते, शिवाजी महाजन, भास्कर शेलार, राजेश रिपोते, प्रदीप गाडेकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनेही महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। संपूर्ण परिसरात जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या बाबा लोकांच्या भोंदूगिरीमुळे आज महाराष्ट्र खूप बदनाम झालेला आहे। त्या काळात महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेविरुद्ध खूप मोठा लढा दिला होता। असं वाटायला लागलं का परत महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, जेणेकरून हे बाबा लोक जे या पद्धतीने समाजाला वेठी धरून महिलांवर अत्याचार चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणं, लोकांना भूलथाप्याच्या मार्गी लावून समाजाची दिशाभूल करून आज आपण 21व्या शतकात जगत असताना आपण आज अंधश्रद्धेला खूप मोठा वाव आहे। तर विचार करण्याची गोष्ट आहे का त्या काळात महात्मा फुलेंनी किती मोठा संघर्ष केला असेल आणि ह्या रीतींना विरोध करून सर्व भविष्याला न्याय देण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे महात्मा फुलेंनी केला आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी व सर्व समाजाच्या घटकांनी या अशा अंधश्रद्धेला बळी न पडता महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, या सर्वांच्या विचाराने आपण हा महाराष्ट्र घडवला पाहिजे आणि त्या लोकांनी जो घडवलेला आहे त्याचे विचार आपण आत्मसात करून या लोकांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं। प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।